न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महामुंबई. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. लोकल प्रवासासाठी असलेल्या निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. लोकल प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेणं आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात लोकल प्रवासासहित इतरही निर्बंध कायम राहणार आहेत. न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीनंतर राज्य सरकारनं पुन्हा एकदा हे स्पष्ट केलं. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये प्रवासासाठी असलेली लसीकरणाची अट ही रद्द करण्यात यावी अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली. या संदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि त्याची सुनावणी सध्या सुरू आहे. या दरम्यान न्यायालयानं फटकारल्यानंतरही राज्य सरकारनं 2 लसींच्या संदर्भातला आग्रह कायम ठेवला आहे. तिकडे मुंबई उच्च न्यायालयात एसटी विलिनीकरणाच्या याचिकेवर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीच्या वेळी महामंडळाच्या वकिलांना मुख्य न्यायाधीशांनी काही जाब विचारले. 22 डिसेंबरला देण्यात आलेल्या आदेशानुसार एक मागणी सोडून बाकीच्या सर्व मागण्या पूर्ण केल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं होतं. सेवा ज्येष्ठतेनुसार एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढ सुद्धा देण्यात आल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. उच्चस्तरीय समितीचा सीलबंद अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला. या हा अहवाल तुम्ही पाहिला का अशी विचारणा महामंडळाच्या वकिलांना उच्च न्यायालयानं केली. मुख्य न्यायाधीशांनी महामंडळाच्या वकिलांना ही विचारणा केली. तुम्ही आधी अहवाल पहा असं आमचं मत असल्याचं मुख्य न्यायाधीशांनी म्हटलं. दरम्यान आता शुक्रवारी या संदर्भातली पुढची सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही असा थेट आरोप कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला. सुनावणीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्ते आणि सरकारी वकील पिंकी भन्साळी यांनी काय म्हटलंय पाहूयात. माननीय न्यायालयाला आम्ही सांगितलं, माननीय न्यायालय, ही जी याचिका तुम्ही ऐकत आहात ही संपाची नसून दुखवट्याची आहे. आणि दुखवट्याची नुसती नसून तर या महाराष्ट्रामध्ये एखाद्या चळवळीसाठी एवढे शहादत घेतलेल्या लोकांची ही स्मृती याचिका आहे. आणि हे माननीय न्यायालय ऐकत आहेत. हे सुद्धा आम्ही डंक्याची चोटवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी माननीय न्यायालयाला सांगितलं. यावर माननीय न्यायालयाने आम्ही सांगितलं आमचा फंडामेंटल राईट आहे रिपोर्ट वाचायला मिळणं. ओरिजिनल ऑर्डर आहे 8 नोव्हेंबरची. त्या ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं आहे की जी रिपोर्ट होणार, कमिटी जी रिपोर्ट पास देणार आहे ती रिपोर्ट मुख्यमंत्रीकडे जायला पाहिजे आणि त्यांनी ती रिपोर्ट वन्स गो थ्रू करून त्याच्यावर त्यांनी मत द्यायला पाहिजे होतं. तर कोर्टाने क्लिअरली विचारलं की ही रिपोर्ट जी आहे ते मुख्यमंत्रीकडे गेली होती आणि त्यांनी ते रिपोर्ट जी आहे ते बघितली आहे, याचा पुरावा काय ते आम्हाला सांगा. त्याच्यासाठी कोर्टाने एन्क्वायरी केली आणि गव्हर्नमेंट पीरियडने सांगितलं की ते पण इन्स्ट्रक्शन्स घेऊन परत येणार. दरम्यान उच्च न्यायालयामध्ये आज समितीचा अहवाल वाचण्यात आला. समितीच्या निर्णयाचं पत्र कर्मचाऱ्यांच्या वकिलांना देण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. तसंच कोरोना काळात मृत्यू पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवाराला 50 लाख रुपये दिले. जे नियमात बसणार नव्हते त्यांना देखील 5 लाख रुपये दिले अशी माहिती त्यांनी दिली. यावेळेला माध्यमांशी बोलताना कामगारांनी पुन्हा एकदा कामावर यावं असं कळकळीचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं. मी अजूनही राज्य सरकारचा अहवाल वाचलेला नाही. आता तो अहवाल आज दिलेला आहे. तो वकिलांकडे, कामगारांच्या वकिलांकडे देखील गेलाय. आता त्यात काय लिहिलंय हे पूर्णपणे कळल्यानंतरच त्यावरती भाष्य करणं योग्य राहील. बातमी बेस्ट बद्दलची, पण बेस्ट नसलेली बातमी. कारण बेस्टनं 1200 इलेक्ट्रिक बसेस खरेदीचा प्रस्ताव मागे घेतलाय. केंद्र सरकार अनुदान देत नाही, यामुळे या बस भाडेतत्वावर खरेदी करता येणार नाहीत असं सत्ताधारी शिवसेनेच्या वतीनं आता स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे आता रद्द झालेल्या या प्रस्तावावरून पुन्हा एकदा शिवसेना, भाजप आणि शिवसेना आणि केंद्र सरकार यांच्यात जुंपणार हे नक्की. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. बेस्टच्या डबल डेकर बस खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप काही दिवसांपूर्वी भाजपनं केला होता. त्यानंतर आता शिवसेनेनं इलेक्ट्रिकल बस खरेदीच्या मुद्द्यावरून भाजपवर पलटवार केलाय. यावेळी कारण दिलंय ते केंद्र सरकारनं न दिलेल्या हमीचं.
त्याच्या माध्यमातून शेवटी प्रदूषण आणि इलेक्ट्रिकल बस याची सांगडच आहे ना. तुम्ही तुमच्या हेवी इंडस्ट्रीकडनं काय पैसे आणणार नाही, ऊर्जा मंत्रालयाकडनं आम्हाला काय देणार नाही, कळलं, आणि तुम्ही सांगणार नाही 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 हे अमुक आहे तुम्हाला, आणि ज्याला त्याला अधिकार आहे. 1200 बस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार नसेल तर या बस कशा घेणार असा सवाल काँग्रेसनं उपस्थित करत शिवसेनेची बाजू घेतली आहे. राज्य सरकार 900 बसेससाठी त्यांनी आपला सबसिडी ऑलरेडी दिलेला आहे. आता यामध्ये कुठे ना कुठे हे पूर्ण केंद्र सरकारच्या सबसिडीमध्ये बस घ्यायचे असं BSTने ठरले होते. आणि त्यासाठी जेव्हा त्यांनी 3-4 मीटिंगमध्ये आम्ही थांबून पाहिले, पण त्यामध्ये काही पत्रव्यवहार केंद्र सरकारतून डिपार्टमेंटतून आले नाही. तर यासाठी आमच्याकडे बेस्टकडे पैसे कुठे आहे? केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत बेस्टला बस खरेदी करायची नव्हती, त्यामुळे शिवसेना केंद्र सरकारच्या नावे खडे फोडत मदत करत नसल्याचा पलटवार भाजपनं केलाय. ही योजना आणलेली होती आणि या योजनेमध्ये बेस्टनेही सहभागी व्हावं अशी विनंती केलेली होती. परंतु बेस्टला आणि बेस्टमधील सत्ताधाऱ्यांना यामधून मलिदा खायचा असल्याकारणामुळे केंद्राच्या योजनेत सहभागी न होता आम्हाला स्वतंत्रपणे हा निविदा काढून द्या अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. बेस्ट जगली पाहिजे असं म्हणत राजकारण करणाऱ्या कुठल्याही पक्षाला बेस्टच्या ताफ्यात कमी होत असलेल्या बसेस, कमी होत असलेला कर्मचारी वर्ग अशा अनेक प्रश्नांबाबत सोयरसूतक आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे पत्राचाळ अर्थात गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. यावेळेला गोरेगावमधल्या पत्राचाळ गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांना आपलं हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. या घरांसाठी अनेकांनी आंदोलनं केली. यातील काही जण आजचा क्षण बघायला हयात देखील नाहीत असंही उद्धव ठाकरे यांनी आवर्जून नमूद केलं. गोरेगावातल्या सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ सुद्धा यावेळेला करण्यात आला. दरम्यान मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं आणि या स्वप्नाला आज सुरुवात होते असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भूमिपूजन होत आहे, लवकरच घरं सुद्धा आपली मिळतील. पण माझी एक अट मी नेहमी असते की अशी हक्काची घरं जेव्हा आपण सरकार असो, महापालिका असो यांच्या माध्यमातून देत असतो तेव्हा माझी एक अट असते की घर मिळवायला जो तुम्ही संघर्ष केलाय तो लक्षात ठेवा आणि हा संघर्ष कदापि विसरू नका. अनेक जण हे स्वप्न बघत या क्षणाची वाट बघत होते पण निघून गेले आपल्यातून. त्यांची आठवण ठेवा आणि ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये, आपल्या हक्काच्या या नवीन घरामध्ये पाऊल ठेवाल तेव्हा कृपा करून हे घर विकून मुंबई सोडून जाऊ नका, नाहीतर हा संघर्ष सगळा वाया जाईल, ही सगळी मेहनत सगळी वाया जाईल. वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी आहे मुंबई विद्यापीठाच्या बेपर्वाईची. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयातील पुस्तकांचा अमूल्य ठेवा त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुरुस्ती करताना पुस्तकांची योग्य काळजी न घेतली गेल्यानं हजारो पुस्तकांना वाळवी लागले. अनेक पुस्तकं तर रद्दीमध्ये फेकण्याची वेळ आली. मुंबई विद्यापीठातील पुस्तकांचं वास्तव. बेपर्वाईमुळे पुस्तकांचा जीव गेला. तब्बल 2 लाख पुस्तकांना वाळवी. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयातलं हे अत्यंत दुर्दैवी चित्र. मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची ही दुरावस्था. तब्बल 2 लाख पुस्तकांना वाळवी लागल्यामुळे या ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तकं आणि असंख्य संदर्भ ग्रंथांनी जीव सोडलाय. केवळ विद्यापीठाची अनास्था आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळे या सगळ्या पुस्तकांना वाळवी लागली आहे.
2017 मध्ये या ग्रंथालयाच्या दुरुस्तीचं काम मंजूर झालं. मात्र विद्यापीठाच्या संथ कारभारामुळे 3 वर्ष उलटून गेली तरी दुरुस्तीचं काम अजूनही सुरूच आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही पुस्तकं आहेत ती त्याच ठिकाणी ठेवून दुरुस्ती सुरू असल्यामुळे पुस्तकांवर रेती आणि सिमेंटचा थर साचलाय. तर काही पुस्तकांना पोत्यांमध्ये कोंबून त्यांची अवहेलना केली आहे. दुरुस्तीचं काम हे गेल्या 3 वर्षापासून चालू आहे आणि ती दुरुस्ती इतक्या संथ गतीने चालू आहे आणि त्या दुरुस्ती पुस्तकं खाली रॅकेटमध्ये पुस्तकं आहेत आणि यांची दुरुस्ती चालू आहे. म्हणजे सिमेंट वाळूच्या ढिगाऱ्यांवर ही पुस्तकं पडलेली आहे. म्हणजे अतिशय निष्काळजीपणा आणि दुर्लक्षित विद्यापीठ प्रशासनाने केल्यामुळे या पुस्तकांची अशी अवस्था झालेली आहे. या मुद्द्यावरून विद्यापीठ प्रशासनाला प्रश्न विचारला असता त्यांनी चक्क पुस्तकच कालबाह्य झाल्याचं कारण दिलंय. म्हणजे एक खूप जुनी पुस्तकं आहेत जे देणगीदारांनी दिलेली होती, जे कदाचित आता रेफरन्स मध्ये पण उपयोगात नसणार. जसं रेफरन्स जर्नल असतात, टेक्स्ट बुकचे असतात, ती जी पुस्तकं वगैरे आहेत ती पुस्तकं ती कालबाह्य झालेली आहेत. त्याच्यातलं सेग्रिगेशन करून त्याच्यातील उपयोगाची पुस्तकं आम्ही ते स्कॅनिंग करून रोबोटिक स्कॅनरने स्कॅनिंग करून ती वेगळी करतोय आणि जी अतिशय जीर्ण झालेली पुस्तकं आहेत त्यातील जे काही महत्वाचे पुस्तकं आहेत पण आम्ही आपल्या रेफरन्स ठेवतोय. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं स्वप्न पाहत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातल्या आघाडीच्या विद्यापीठातील ग्रंथालयाची झालेली ही अवस्था म्हणजे या सगळ्या स्वप्नांना सुरुंग लावल्यासारखं आहे. त्यामुळे आता तरी कुलगुरू सुहास पेडणेकर आणि मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाला जाग यावी इतकंच. दुरुस्तीच्या कामाच्या वेळेला पुस्तकं हटवण्याचे सुद्धा कष्ट विद्यापीठ प्रशासनानं घेतले नाही आणि त्यामुळं लाख मोलाची ज्ञानसंपदा आता माती मोल झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता या सगळ्या विषयावर मराठीचा झेंडा मिरवणारं सरकार आणि विरोधक नेमके काय करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पळूयात पुढच्या बातमीकडे. येत्या 27 फेब्रुवारीला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार सध्या युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं तत्वतः मान्य केलं आहे असा दावा राज्याचे उद्योग आणि सांस्कृतिक भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. यासोबतच महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतो. ब्रेकनंतर काही खास. आपण पाहताय महामुंबई. बातमी आहे मुलुंडमधली. मुलुंडच्या अमरनगर परिसरात गोळीबाराची एक घटना समोर आली. आरोपींना पकडण्यासाठी मुलुंड पोलीस आणि आरोपींमध्ये जोरदार झटापट झाली आणि यातून गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मीरा भाईंदरच्या पेल्हारमधला एक गुन्हेगार त्याचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रांच युनिट 1चे अधिकारी इथे आले होते. या दरम्यान पोलीस आणि आरोपींमध्ये झटापट झाली. या झटापटीत पोलिसांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून आतापर्यंत 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली. नवी मुंबई शहर आता ड्रग्ज फ्री सिटी व्हावी याकरता नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसले. शहरातल्या नायजेरियन लोकांच्या वस्त्या पोलिसांच्या रडारवर आहेत. या मोहिमेअंतर्गत 80 नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी मायदेशी पाठवलंय, ज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगार सुद्धा होते. नवी मुंबईतल्या कोपरखैरणे, खारघर, उल्वे या भागामध्ये नायजेरियन नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. नवी मुंबई पोलिसांनी नायजेरियन नागरिकांच्या सोबतच आता पोलिसांच्या परवानगीशिवाय त्यांना घरं देणाऱ्या मालकांवर सुद्धा कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवी मुंबईत नायजेरियन नागरिकांनी अंमली पदार्थांच्या विक्रीचं विणलेलं जाळं नवी मुंबई पोलिसांना उद्ध्वस्त करण्यात काही प्रमाणात यश येईल. पण कोणी इथे येऊन कुठल्या प्रकारचे गुन्हे करणार नाही. स्पेशली हे ड्रग्सचे गुन्ह्यामध्ये जर असतील तर फार सिरियस प्रकार आहे. म्हणून आम्ही आपलं मोहीम आहे, क्राईम ब्रांच, स्पेशल ब्रांच, लोकल पोलीस सर्व चेक करतात. त्याचे आपण सर्व डॉक्युमेंट पण चेक करतो आणि कुठल्याही गुन्ह्यामध्ये जसं आपण हे केलं त्याच्यामध्ये कोपरखैरण्याचे नायजेरियन आरोपी आहे ज्याच्याकडे ड्रग्स सापडला.
तर आपण कारवाई करतो आणि आमचे प्रयत्न आहे की तसं आमचा तो मिशन आहे की आपलं नवी मुंबईला ड्रग वगैरेचं जे आहे ते आपल्याला समूल उच्चाटन केलं पाहिजे. तिकडे 22 फेब्रुवारी 2022 या तारखेचं औचित्य साधून ठाण्यातल्या 65 जोडप्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. या तारखेत 2 हा आकडा 6 वेळेला आलाय. पुढे या तारखेचा दिवस पुन्हा कधीच येणार नाही आणि ही तारीख आयुष्यभर लक्षात राहणं यासाठी अशा प्रकारे हा आगळा वेगळा दिवस लग्नासाठी अनेकांनी निवडला. आज विवाह नोंदणी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आणि आता एक मोठी बातमी, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होणार नाही असं एक महत्त्वपूर्ण विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. सबळ पुराव्याशिवाय ईडी कारवाई करत नाही आणि त्यामुळेच विरोधकांचे या संदर्भातले आत्तापर्यंतचे सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केलं. आज नवी दिल्लीमध्ये वित्तीय संस्थांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना माध्यमांनी ईडीचा दुरुपयोग होतो या संदर्भात प्रश्न विचारला होता. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.